सोलापूर शहरात रमजान महिन्यासाठी ध्वनिक्षेपक नियम शिथिल करण्याची मागणी. प्रहार संघटनेचे सोलापूर पोलीस आयुक्तांना निवेदन. पवित्र रमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाज, सहरी व इफ्तारच्या वेळी ध्वनिक्षेपक स्पीकर वापरावरील अटी 1 महिन्यासाठी शिथिल करण्यात याव्यात, अशी सविनय मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 18 फेब्रुवारी ते 20 मार्च 2026 या कालावधीत रमजान महिना साजरा करण्यात येत असून या काळात धार्मिक दृष्ट्या ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर आवश्यक असतो. मात्र सध्या लागू असलेल्या नियमांमुळे धार्मिक विधी पार पाडताना अडचणी येत आहेत. रमजान महिन्याच्या पवित्रतेचा सन्मान राखत सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्याच्या अटीवर केवळ रमजानपुरती सवलत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडू दिली जाणार नाही, अशी हमीही संघटनेने दिली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर अध्यक्ष. रमजान सणानिमित्त ध्वनिक्षेप स्पीकर वापरावरील अटी शर्ती 1 महिन्याच्या रमजान या पवित्र सणासाठी 1 महिन्यासाठी शिथिल करा, असं आदरणीय आपले सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार यांना आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून रमजानचा पवित्र सण चालू असताना सकाळचा जो पहाटेचा सहरी असेल किंवा संध्याकाळची इफ्तियार असेल, याच्यामध्ये ध्वनिक्षेप म्हणजे जे स्पीकर लावलेले आहेत ते आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी पहाटेची रात्रीची वेळ असल्यामुळं आणि संध्याकाळचं जे काही रोजा सोडायचा वेळ असती ते लोकांना कळण्यासाठी म्हणून ध्वनिक्षेपावरील म्हणजे जे स्पीकर आहेत ते 1 महिन्यासाठी नियम व अटी घालून किंवा सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश असतील त्याप्रमाणे तुम्ही परवानगी द्यावी, अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय कमिशनर साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे. रमजानचा जो काही सण असेल तो हा पवित्र सण 1 महिन्यापुरता असतो आणि तो परवा दिवशी चालू होणार आहे आणि बरोबर 1 महिन्यानंतर रमजानच्या दिवशी जो काही म्हणजे आजान असेल किंवा जे काही त्यांचे हे असतील कार्यक्रम असेल तो व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण नियमात राहून, पूर्ण कुठल्याही नियमाला न डावलता, पूर्ण डेसिबल सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये जेवढे डेसिबल दिलेले आहेत त्या डेसिबलच्या अंतर्गत राहून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुस्लिम समाजाच्या वतीने निर्माण होणार नाही, अशी ग्वाही मी आदरणीय पोलीस आयुक्तांना दिलेली आहे. पोलीस आयुक्तांनी होकारात्मक म्हणजे चांगली सकारात्मक भूमिका दिलेली आहे. ज्यांना ज्यांना तिथं परवानगी पाहिजे आहे त्यांनी परवानगीसुद्धा तिथून घ्यावी, अन्यथा मी पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले सर्व सरसकट आपण 1 महिन्यासाठी हे नियम शिथिल करावे, अशी प्रहारच्या वतीने विनंती केलेली आहे. आणि हे जे झालेलं आहे ते सकारात्मक झालेलं आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की कायद्यात राहिलं तर आपला फायदा होईल, आपला सण व्यवस्थित कसा साजरा करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं, ही या माध्यमातून मुस्लिम समाजाला विनंती करतो. धन्यवाद.